चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। 10 दिसंबर 2024 की शाम को परभणी में जिलाधिकारी कार्यालय के सामने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी प्रतिमा के सामने रखी संविधान की एक प्रति को संविधान विरोधी व्यक्ति ने कांच को तोड़ा और संविधान पर पत्थर मारकर संविधान का अपमान किया है। इसीलिए सभी भीम अनुयायी इसका कड़ा विरोध और निंदा कर रहे हैं। इसके अलावा परभणी में महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा के सामने संविधान का हुए अपमान को लेकर उल्लासनगर में महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन की ओर से प्रांत विभागीय अधिकारी इनको पत्र देकर विरोध जताया गया है। साथ ही महाराष्ट्र सरकार ने दोबारा ऐसी हरकत करने वाले लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए ताकि महाराष्ट्र में ऐसी घटनाएं फिर से न हो। इसके लिए महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन की ओर से पत्र दिया गया है और जिस अपराधी ने संविधान का अपमान किया है उस पर 302 IPC BNS 103 के तहत जल्द से जल्द कार्रवाई करने की मांग महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन की ओर से की गई है। अन्यथा जिस जगह संविधान का अपमान हुआ है वहां पर जाकर महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन की ओर से तीव्र आंदोलन किया जाएगा और इसके जिम्मेदार महाराष्ट्र सरकार होगी, ऐसा संगठन की ओर से कहा गया है। पत्र देते समय राष्ट्रीय अध्यक्ष विजय गायकवाड़, महाराष्ट्र चिटनेस एडवोकेट प्रवीण एटकाले, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पीयूष वाघेला, महाराष्ट्र सचिव अनिकेत गायकवाड़, महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश गायकवाड़, महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील कदम, नरेश गायकवाड़, उत्तर भारतीय सेल महाराष्ट्र अध्यक्ष होरीलाल गौतम, रवि हडाले, प्रथमेश यादव आदि कार्यकर्ता उपस्थित थे। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। जय भीम, जय संविधान। काल जी घटना घडलेली आहे परभणी या ठिकाणी संविधानाचा अपमान झालेला आहे आणि त्या ठिकाणी जे आमचे बहुजन समाज होता, आमच्या माया बहिणी होता, त्यांना पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन चालू करून त्यांना त्या ठिकाणी रक्तबाम केलेला आहे। त्याचा निषेध करतो आम्ही, या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करतो आणि सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे की IPC 302 आणि नवीन जर आपण BNS पाहिलं तर 103 मध्ये जे असे ग्रंथ आहे एखाद्या धर्माचे त्यांचा जर काही अपमान वगैरे होत असेल तर कायद्याप्रमाणे त्यांना 302 हा गुन्हा लागला जातो। त्या ग्रंथांना देखील एक जिवंत माणसाची किंमत आहे, त्यांचा अपमान करणं म्हणजे IPC प्रमाणे 302 आणि BNS प्रमाणे 103 प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा। यासाठी आज रोजी आम्ही प्रांत विभाग उल्हासनगर येथे निवेदन दिलेलं आहे आणि सरकारला आमचं हेच सांगणं आहे की आम्ही संविधान मानणारे लोक आहे। आमची जी संघटना आहे महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटना ही संविधानवादी आहे। आम्ही संविधानावर प्रेम करणारे लोक आहे। जर या भारतामध्ये ज्या संविधानामुळे आपला देश चालतो आहे त्या लोकांमध्ये जे भारतीय आपण म्हणतो त्या भारतीयांकडून जर संविधानाचा अपमान होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही आणि जर प्रशासनाने अशा त्या आरोपीला तात्काळ अटक करावी, 302 IPC BNS 103 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। अन्यथा आम्ही परभणीमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी आम्ही जाऊन आम्ही आंदोलन करू आणि जर त्याच्यामध्ये आंदोलनाला काही हिंसक वळण लागलं तर त्याला सर्वस्व जबाबदार हे आपलं प्रशासन राहील, महाराष्ट्र सरकार राहील, केंद्र सरकार राहील। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। जय भीम, जय संविधान। मी विजय मधुकर गायकवाड, महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेचा सदस्य। आज 12 डिसेंबर 2024 आज आम्ही उपविभागीय आयुक्ताला एक निवेदन दिलेलं आहे। तुम्ही बघितलं असेल परभणीमध्ये जो काही प्रकार घडला, जो काही संविधानाचा जो अपमान झाला, बरेच लोकांनी याच्यावरती चर्चा केली पण कोणी पुढे आलं नाही। आज तुम्ही बघत आहात आज आपल्या इथे बरेच संघटना आहे पण याचा निषेध कोणी केला नाही। पण आमची संघटना आज कालचा दिवस आम्ही पूर्ण वाट बघितली की याच्यामध्ये पोलीस प्रशासन काय कारवाई करेल, पण पोलीस प्रशासनाचं याच्यावरती कुठलाही काही स्टेटमेंट नाही किंवा कुठली कारवाई नाही। आज तुम्ही पाहत असाल त्या ठिकाणी परभणीला जे काय घडलं तिथं पोलिसांनी जो काही लाठीचार्ज केला, जे आपल्या संविधानाचे चाहते जे संविधानाला मानतात ते तिथं बघण्यासाठी जे गेले की काय घडलं नेमकं, तर पोलिसांनी त्याच्यावरती लाठीचार्ज केला। त्या पोलिसांच्या लाठीचार्जवरती आमची संघटना जाहीर निषेध करते आणि प्रशासनाला एक आम्ही आवाहन करतो की लवकरात लवकर हे जे कृत्य जे कोणी काही केलं त्याला पकडून
तात्काळ त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमची पूर्ण टीम आणि आमची संघटना एक मोठं आंदोलन करेल याची लक्ष या प्रशासनाने घ्यावी। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।